नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवूया खाकसची भाजी. खाकस आपण 2-3 तास भिजवून ठेवावे व मिक्सरमधून काढावे आणि कांद्याचं पेस्ट पण मिक्सरमधून काढून घ्यावे. नंतर आपण मोहरी आणि लसूण जिरा पेस्ट, कांद्याचं पेस्ट घालावं व छान असं लालसर होऊ द्यावं. आपण मसाला पण कच्चा मसाला असतो तो भाजून घ्यावा. मसाल्याची पेस्ट पण घालावं. त्यात हळद, तिखट आणि मीठ घालून आपण खाकसचा जो पेस्ट केलेला आहे तो आपण फोडणीमध्ये घालावं. त्याच्यानंतर आपण थोडं पाणी सोडावं. असं शिजलं की छान असं शिजू द्यावं व खाकसची भाजी तयार. खाकसची भाजी जर आपल्याकडे भाजीसाठी काही नसणार तेव्हा आपण खाकसची भाजी ही बनवू शकतो. खाकसची भाजी तयार.